हाय, मी अमिता. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्हीच ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे. आज आपण तुमच्या किचन मध्ये बनवणार आहोत मस्त असे चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉपचेही आपण दोन प्रकार बनवणार आहोत. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लॉलीपॉपचे पीसेस मॅरिनेट करून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 तास झालेले आहेत. हे मॅरिनेट कसे केलेले आहेत ह्याचा व्हिडिओ तुम्ही पटकन पाहून घ्या. चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी लॉलीपॉपचे पीसेस घेतलेले आहेत. लॉलीपॉपचे पीसेस जे असतात हे आपल्याला रेडीमेड मिळतात. तर आता मी हा चिकन लॉलीपॉप्सना मॅरिनेट करणार आहे. मॅरिनेशनसाठी मी इथे घालणार आहे ही आहे लाल मिरचीची पेस्ट. आपल्याला कुठलाही दुसरा रंग आर्टिफिशियल कलर न घालण्यासाठी म्हणून मी नॅचरल अशी ही काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट घालते. ही पेस्ट बनवण्यासाठी मी लाल मिरच्या ज्या होत्या ह्या उकळवून घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये. जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिरच्या ज्या आहेत ह्या भिजत घाला. त्याच्यानंतर पाणी काढून थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून मिक्सरला मिरच्या ज्या आहेत ह्या ग्राइंड करायच्या आहेत. आणि मिरच्या भिजवताना त्या सीडलेस करून घ्या किंवा भिजवल्यानंतर त्याच्या बिया ज्या आहेत ह्या काढून घ्या. त्याच्यानंतर आहे आलं लसणाची पेस्ट, रेड चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरीची पूड आणि गरम मसाला. त्याच्यानंतर आहे विनेगर, चवीनुसार मीठ घालायचंय. सॉसमध्ये सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घालायचं. आणि आता हे सगळं जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे अंड. इथे मी 1 अंड घेतलेलं आहे आणि ते फेटून घेतलेलं आहे. हे पूर्ण अंड आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये कारण की अंड जर का जास्त झालं तर आपले लॉलीपॉप जे आहेत हे क्रिस्पी होत नाहीत. ह्याच्यासाठी मी ह्याच्यामधलं अर्धच अंड घालणार आहे किंवा 2 टेबलस्पून इतकं अंड घातलेलं आहे. अंड्याचा वापर आपण जस्ट आपलं कोटिंग जे आहे हे बाइंडिंग करण्यासाठीच वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मैदा. त्याच्यानंतर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आता इथे पीठ घातल्यानंतर मला दिसतंय की ह्याला बाइंडिंग जे आहे हे प्रॉपर येत नाहीये. मग ह्याच्यासाठी मी काय करणार आहे, पुन्हा हे जे काही राहिलेलं अंड आहे हे ह्याच्यामध्ये घालणार आहे. पण प्रत्येक वेळी तुम्हाला पूर्ण अंड लागेल असं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही अंड एक फेटून घ्या वाटीमध्ये आणि जसं लागेल तसं तुम्ही अंड ह्याच्यामध्ये ऍड करा. आता तुम्ही इथे पाहत असाल आपला मसाला जो आहे लॉलीपॉप्सना व्यवस्थित बाइंड झालेला आहे. म्हणजे अंड्याची क्वांटिटी जी आहे ही ह्याच्यासाठी बरोबर आहे. आता आपण हे झाकून असंच 3 ते 4 तासांसाठी ठेवणार आहोत. कारण की 3 ते 4 तास जर का आपण हे मॅरिनेट करून ठेवलं एक तर चिकनचा कुकिंग टाइम ही कमी होतो, ते टेस्टलाही खूप छान लागतं. त्याच्यामुळे ह्याला तुम्ही 3 ते 4 तास जर का मॅरिनेट करून ठेवलं तर ह्याची टेस्ट खूप छान येते. इथे मीडियम हीटवर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता चिकनचे पीसेस जे आहेत हे आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला मॅरिनेट केलेला चिकन लॉलीपॉपचा पीसचा शेप जो आहे हा मॅरिनेशन मध्ये व्यवस्थित त्याचा शेप जर का रिटेन झालेला नसेल तर पुन्हा एकदा शेप देऊन त्याच्यानंतर मग आपल्याला तो तेलामध्ये सोडायचा आहे. हे चिकन लॉलीपॉपचे पीसेस तेलामध्ये टाकल्यावर त्याचा खूप सुंदर असा अरोमा यायला लागलेला आहे. पीसेस एकदा थोडेसे लाल झाले की दुसऱ्या बाजूला आपल्याला उलट करायचे आहे. आता आपले लॉलीपॉपचे पीसेस जे आहेत हे फ्राय करून झालेले आहेत. इथे किती छान रंग आलेला पहा. ह्याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर न टाकताही ह्या लॉलीपॉपना मस्त असा रंग आलेला आहे.
आता अशाच पद्धतीने मी बाकीचे लॉलीपॉप ही तळून घेणार आहे। आपले मस्त असे चिकन लॉलीपॉप आता फ्राय करून तयार झालेले आहेत। आता आपण त्याची पुढची कृती करूया। ह्याच्यातले काही चिकन लॉलीपॉपचे पीसेस जे आहेत त्याचे मी ड्रम्स ऑफ हेवन बनवणार आहे, जो सध्या पॉप्युलर असलेला रेस्टॉरंट मधला पदार्थ आहे। तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये घालायचे चिरलेलं आलं आणि लसूण। लसूण आणि आल्याचा अरोमा यायला लागलेला आहे। त्याच्यामध्ये लगेच घालायचा आहे कांदा। आपल्याला लसूण आणि आल्याचा रंग जो आहे हा बदलायचा नाहीये आणि हे करत असताना हीट जी आहे ती हाय ठेवायची आहे। आता आपला कांदा जो आहे हा थोडासा ट्रान्सलुसंट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये घालायची आहे ही लाल मिरचीची पेस्ट। ही लाल मिरचीची पेस्ट कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। लाल मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, कारण की मिरचीची पेस्ट जी आहे ती आपण तेलावर वगैरे परतलेली नाहीये। त्या मिरचीचा कच्चा वास जायला पाहिजे। मिरचीची पेस्ट ही परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायची आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी। त्यामध्ये घालायची आहे काळी मिरीची पूड। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले लॉलीपॉपचे पीसेस जे आहेत हे टॉस करायचे आहेत। हा मसाला जो आहे हा पीसेस ना छान कोट झाला पाहिजे। छान असे पीसेस सॉस मध्ये कोट झालेले आहेत। आता हे मी गरमागरम सर्व करणार आहे। चिकन लॉलीपॉप आणि तेही 2 प्रकारचे चिकन लॉलीपॉप आता तयार झालेला आहे। ह्या 31 डिसेंबरला तुम्ही ह्या रेसिपीचा नक्कीच विचार करू शकता आणि 31 डिसेंबर साठी तुम्हाला काही प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपीज आहेत। फिश, चिकन, मटन आणि व्हेजच्याही भरपूर व्हरायटी आहेत। तर तुम्ही चॅनलवरच्या रेसिपी चेक करायला विसरू नका। अमेज ग्लोबल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।